नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, कधी जमा होणार या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता त्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही यादीसुद्धा पाहू शकता. तर पहा मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरत आहे. या व्हिडिओमध्ये आपण हप्त्याची अपेक्षित तारीख, योजनाची पात्रता आणि इतर महत्त्वाच्या माहितीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे? महाराष्ट्र सरकारने 2023 आणि 24 या आर्थिक वर्षापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपये या 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पोहोचवली जाते. हे पैसे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेतीच्या गरजांसाठी उपयोगी पडतात, ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होतो. आता या नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? तर पहा, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता ऑगस्ट 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. गेल्या वर्षी काही वेळा या योजनेचा हप्ता इतर सरकारी योजनांच्या हप्त्यासोबतच एकत्र जमा झाला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी जास्त पैसे मिळाले होते. या वर्षी तशीच काहीतरी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सरकारच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. आता या योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत? तर पहा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी व नियम आहेत. तर पहा, या 4 गोष्टी शेतकऱ्यांकडे असणे महत्त्वाचे आहेत. तर पहा, जमीन नोंदणी. शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन असणे आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक केले आहे. ई-KYC. आपले ई-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. कागदपत्रे: आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 किंवा खाते उतारा आणि फार्मर ID. हे कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. मित्रांनो, जर तुमचे KYC बाकी असेल तर ते त्वरित पूर्ण करून घ्या. याशिवाय बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता तुम्ही काय करायला पाहिजे? तर पहा, तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक करणे हे तपासायचे आहे. ई-KYC बाकी असल्यास ते लगेच पूर्ण करायचे आहे. नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी नोंदणी करायची गरज नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त सरकारच्या अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवा.